हॉटेल तिरंगाच्या वाढत्या प्रसिद्धीसोबत हॉटेल भाग्यश्री, हॉटेल अंबादास, हॉटेल 7777 यांनी देखील अतिशय प्रचंड असा जोर धरलेला आहे. भावा सिटीत नावाचा एक शो आलाय, माय गोलंदाज पॉडकास्ट अगेन. त्या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? मग मित्रांनो, कशा सगळी गाणी वाजणार यांनी तर सर्वांना एक्सपोज केलं आहे. तो चले शुरू. मित्रांनो, त्याआधी ह्यांची न्यूज पाहून घ्या. यांचा पुन्हा पॉडकास्ट आलेला आहे, तुम्ही पाहिला का? मग एक गोलंदाज यांनी का पॉडकास्टसाठी सिरीज आणलेत आहेत का? त्यांचं एका व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य किती ना आपल्याला पाहायला लावणार आहेत. मित्रांनो, एखाद्या गोष्टीला पुन्हा पुन्हा सांगितलं ते गोष्ट सोशल मीडियाहून मिटत नसते. या पॉडकास्ट आधी वैभव दूस यांच्या चॅनलवर सुद्धा मग एक गोलंदाज यांचा पॉडकास्ट आला होता. मित्रांनो, या पॉडकास्टच्या सिरीजवर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट्स करून सांगा. सो गाईस, ज्यापासून आपली सुरुवात झाली सगळी गाणी वाजणार यांनी मराठी युट्यूब व इंस्टाग्रामवर चालणाऱ्या हॉटेलवाल्या कॉम्पिटिशन रील्सवर रोस्ट केला आहे. हा रोस्ट व्हिडिओ खूप फन स्टाईल मध्ये बनवलेला आहे मित्रांनो, ज्यांच्यापासून इंस्टाग्रामवर हॉटेलचा ट्रेंड आला आहे. नाद करती का हॉटेलचे सर्वस्व, भाग्यश्री हॉटेलचे सर्वस्व आणि हॉटेल अंबादास यांच्या वाढत्या प्रसिद्धीसोबत यांची कॉम्पिटिशन देखील आता वाढलेली आहे. थोड्याच दिवसात नाद करती का हे कोणाचं आहे याच्यावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे. सगळी गाणी वाजणार यांनी तर सांगितलं आहे, शक्यता दिली आहे यामध्ये वाद होणार आहे. नाद करती का हा डायलॉग कोणाचा आहे? तुम्हाला काय वाटतंय, पुढे जाऊन ह्यांच्यामध्ये वाद होईल का? नाद करती का हा डायलॉग कोणाचा असेल? आणि सगळी गाणी वाजणार यांनी आणखी एक रिॲक्ट केला आहे, ते कशावर रिॲक्ट केला आहे ते पहा. हॉटेल तिरंगाच्या वाढत्या प्रसिद्धीसोबत हॉटेल भाग्यश्री, हॉटेल अंबादास, हॉटेल 7777 यांनी देखील अतिशय प्रचंड असा जोर धरलेला आहे. तरी देखील हॉटेल अलीकडं पलीकडं 1300 मतांनी आघाडीवर आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असा ट्रेंड आला आहे, त्या ट्रेंडला सर्वजण कॉपी करत आहे. नाद करती का हा डायलॉग म्हणून काही जण रील्स बनवत आहेत. त्या रील्सला यांनी ट्रोल केला आहे या व्हिडिओमध्ये. मग मित्रांनो, सगळी गाणी वाजणार यांच्याकडून हॉटेलवाल्यांसाठी एक सल्ला आलेला आहे, ऍडवाइस आलेले आहे. ते ऍडवाइस पहा मित्रांनो. मिळून एक गोलमेज परिषद घ्या आणि तुमच्यातला वाद मिटवा. कोण जास्त बोकडं कापतंय, कोण जास्त कोंबड्या काप. सो गाईज, जेम्स स्टॅन हमीबा हे महाराष्ट्राचे हे रील स्टार आहेत आणि यांच्या रील्स तुमच्या फीड मध्ये कधी ना कधी आलेच असते. यांच्याकडून एक अपडेट आली आहे. यांच्याकडून असं एक अपडेट आली गाईज, यांनी असं एक रील टाकली आहे की मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये चालू असणारा शो चल भावा सिटीत या शोला यांनी काय ओपिनियन दिलं आहे व अनुषमानेबद्दल काय रिॲक्ट केला आहे ते. चल भावा सिटीत नावाचा एक शो आलाय तर मित्रांनो, तर जी मराठीवरती चल, तर त्या शोला तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा. खरं तर मला पण ह्याची ऑफर आलेली, पण कसं माहितीये ना, आमची स्ट्रॉबेरीची कामं आहेत म्हणून मला काही जाता आलं नाही. सो गाईज, लक्ष्मण भोसले तिरंगा हॉटेलचे मालक यांचे इंस्टाग्राम हँडलला 2 लाख फॉलोअर्स कंप्लीट होणार आहेत काही दिवसात. कॉंग्रॅच्युलेशन फॉर 2 लाख फॉलोअर्स कंप्लीटेड. नेक्स्ट अपडेट आहे तुषार बनसोडे यांच्याकडून. तुषार बनसोडे यांच्याकडून एक सॉन्ग आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. हे सॉन्ग त्यांच्या युट्यूब चॅनलला काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच, आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच मराठी युट्यूब कम्युनिटीच्या डेली न्यूज पाहण्यासाठी न्यूज माणूस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. गोंगडे घेऊ द्या